प्रकरण संशयास्पद आहे अशी चर्चा। हे खूप अस्वस्थ आणि वेदना देणारं प्रकरण आहे। एकतर हगवणे कुटुंब हे मुळशी आणि पुणे जिल्ह्यातलं एक खूप मोठं कुटुंब राहिलेलं आहे। त्यांचे आजोबा हे पंचायत समितीमध्ये अनेक वर्ष म्हणजे अनेक दशकं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। पण आता ह्या पिढीत काय झालंय हे अतिशय धक्कादायक आहे। आणि जो मीडियाकडून मी एसपींशीही बोलले, मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली आणि मीडियामध्येही येत आहेत, त्याच्यामुळे मी काही वेगळी तुम्हाला गोष्ट माहिती सांगत नाहीये। पण एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून येतोय त्याच्यातून थोडासा ग्रे एरिया आलेला आहे। काही लोकांचं म्हणणं होत पडतंय की ती हत्या झाली आहे, ती सुसाईड नाहीये। त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे। 24 वर्षाची मुलगी आणि मला खूप म्हणजे मला दुःख होतं की ह्या कुटुंबांनी काँग्रेसच्या विचारात 6 दशकं आदरणीय पवार साहेबांवर काम केलेलं कुटुंब आहे। मी त्या कुटुंबाला ओळखते, त्यामुळे मला विश्वासच बसत नाहीये की बापरे, ज्या लोकांबरोबर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते, म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला। अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय? आणि एक नाही 2-2 सुनांवर। आणि म्हणजे आपण हे माझ्या लोकसभा मतदारसंघातला विषय म्हणून मला त्याचा अजून जास्ती माहिती आहे। खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता। मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच गेले नाही कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ती पोलीस ठाण्याला आहे, अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही। आणि मी त्यांना कळवलंही होतं ते, कारण का त्यांच्या 2 सुना ह्या जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालल्या असतील म्हणून मी तो कार्यक्रम रिग्रेट केला। मी म्हणलं मी या कार्यक्रमाला जाणार नाही। मी त्यांना कळवलंही की हे कारण आहे म्हणून मी येणार नाहीये, हे करू नका, तुम्ही सुधारणा आणा स्वतःमध्ये, तुम्ही काउन्सिलिंग घ्या। पण त्या बिचाऱ्या 24 वर्ष, तुम्ही विचार करा 24 वर्षाची मुलगी हसने खेळणे के दिन है उसके, तिचं 8 महिन्याचं मूल होतं त्या खोलीमध्ये। कुठली आई जीव दिल हो? मी पण एक आई आहे, इथे किती महिला आहेत, कुठल्याही महिलेला विचारा जी कदाचित ही बातमी बघत असेल, कुठली आई 8 महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल? कोणीतरी विचार करावा। तिच्या अंगावरचे वळ मी तुम्हाला फोटो नाही दाखवणार, पण मला पोलिसांकडून मीडियाकडून खूपशी ही माहिती आलेली आहे। तिच्या अंगावरचे वळ म्हणजे अमानुषपण, अमानुष। आणि पोलिसांचे मी आभार मानते की त्यांनी अटक केलेली आहे, ते लक्ष घालतायत त्याच्यामध्ये। पण महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत, मिसिंग होऊ कसे शकतात? आणि त्या 24 वर्षाच्या मुलीला ह्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे। आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल त्या मुलीसाठी, त्या महाराष्ट्राच्या लेकीसाठी मी स्वतः लढणार आहे। जसा संतोष भाऊला आवाज त्यामध्ये नव्हता, त्यानंतर बजरंग अप्पा सोनवणेंनी तो दिल्लीमध्ये पहिल्यांदा आवाज उठवला। ह्या देशामध्ये संतोष भाऊची हत्या झालेलं देशाला कळलं जेव्हा बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्ये बोलले। आणि असे विषय माझी विनम्र विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना की हा विषय अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलपणे त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता आपण सगळ्यांनी त्या 24 वर्षाच्या आपल्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे। आणि त्याच्यासाठी जे काही फॉलोअप करायला लागेल मी स्वतः करेन। वन ॲट अ टाइम, वन ॲट अ टाइम, वन ॲट अ टाइम। पोलीस अधिकाऱ्यांसोबत तुम्ही बोलला त्या संपूर्ण प्रकरणामध्ये, पोलिसांना नेमकं काय सांगितलं? आत्महत्या आहे की याला वेगळं काय? म्हणजे मला पहिली बातमी आली की आत्महत्या होती, त्याच्यानंतर आता दबक्या आवाजामध्ये रिपोर्टची मी वाट बघते, कारण का मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे मी जे बोलीन ते जबाबदारीनीच बोललं पाहिजे। त्याच्यामुळे आता ग्रे एरिया म्हटल्यावर त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का तिच्या अंगावरचे जे वळ आहेत, जे फोटो आहेत, तिला अमानुषपणे मारलेलं आहे हे प्रूव्ह होतंय तिथे। त्याच्यामुळे माझी पोलिसांनाही विनंती की जे काय कराल ते पारदर्शकपणे त्या ह्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे। त्यामुळे नक्की काय झालंय हे आपल्याला माहिती नाहीये, माझ्याकडे त्याचा फुल प्रूफ एव्हिडन्स आत्ता तरी नाहीये, पण त्याच्यासाठी तिची कुटुंबांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे। त्यांची भूमिका अशी राहिलेली आहे
की ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे असं दबक्या आवाजात खूप लोक बोलत आहेत. त्यामुळे माझी विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, आपल्या पुण्याच्या पालकमंत्र्यांना आणि पोलीस यंत्रणेला की पारदर्शकपणे त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हुंड्यावर जर ह्या 21व्या शतकात ह्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये जर एकी लेकीची हत्या होत असेल तर हे अतिशय महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हा काळा दिवस आहे आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. कल्याणमध्ये काल घटना घडली, स्वतः देखील या कार्यक्रमाला गेला नव्हता, मात्र तुम्ही म्हणता की तुम्ही या कार्यक्रमाला गेला नव्हता, तुम्ही तर त्यांना कारण कळवलं होतं. हो, मी कळवलं होतं. डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालू. दुसरे खासदार सुनीत्रा पवार त्या कार्यक्रमाला गेलेल्या होत्या असं कळतं आहे. आणि संपूर्ण या प्रकरणामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी किंवा इन्व्हॉल्वमेंट असल्याची चर्चा होती. त्याच्यावर मी बोलू शकणार नाही. मी काय केलं हे तुम्हाला सांगू शकते. बाकी कुणाबद्दल बोलणं अयोग्य राहील. पण मी पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हणजे जर गरज पडली तर मी स्वतः जाऊन भेटीन. कारण का जसं संतोष भाऊंची हत्या झाली आणि बजरंग अप्पांनी तो विषय ताण दिला, मीडियानी मदत केली म्हणून आज आपल्याला न्याय मिळालाय. तर ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय आणि हुंडा काय विषय? हुंड्यासाठी तुम्ही लेकीना मारणार आणि एक नाही 2-2 सुनांचे केसेस आहेत. हैवान आहे ते लोक, माणसं नाही आहे ती. हे दुर्दैव आहे असं मला बोलावं लागतंय. पण जर एक 24 वर्षाच्या मुलीचा बळी जाणार असेल आणि तिला 8 महिन्याचं मूल आहे, त्या मुलीचा विचार करा कोणीतरी. इतका असंवेदनशीलपणा खरंच म्हणजे मला विश्वासच बसत नाही. अशा गोष्टी होतात पण या सिनेमामध्ये होतात गोष्टी, आता वास्तव महाराष्ट्रात व्हायला लागले. पण पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत असा प्रश्न आहे. कारण की सातत्याने पुण्यात गुन्हेगारीचं वर्चस्व आहे. कोयता गँगच्या विविध ठिकाणी प्रकरणं असतील. त्यानंतर हुंडाबळीचा हा संपूर्ण प्रश्न आहे. वैष्णवी जी आहे ती दोन्ही पक्षाशी रिलेटेड होती. त्या दोन्ही राष्ट्रवादींसोबत त्यांनी काम केलेलं होतं. 4 महिन्यापूर्वी एक FIR त्यांनीच लॉन्च केलेली होती. तरी देखील पोलीस प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही त्यांच्या घरांवर. ह्याला कोणी राजकीय वरदहस्त आहे का? नाही, हे मला सांगता येणार नाही. तुम्हाला पोलिसांना विचारावं लागेल. पण एक मी तुम्हाला नक्की सांगते की ह्या प्रक्रियेमध्ये जे कोणी दोषी असतील, जे कोणी असतील, हा राजकीय विषय नाहीच आहे. माझ्यासाठी हा एक सामाजिक विषय आहे आणि ती या महाराष्ट्राची लेक आहे. आणि तिच्यावर जी हाणामारी झाली आहे ती माझ्या लोकसभा मतदारसंघात झाली. हे आणखीन अस्वस्थ करणार आहे. आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस दोन्ही सुनांची आहे म्हणून मी एक हात दूर. त्यांनी मला जरी पक्ष वेगळा झाला असेल तरी त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं. मला आमंत्रण दिल्यावर मी फक्त गोड शब्दात त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही या डोमेस्टिक व्हायलन्सचा केस मिटवा, हे चांगलं नाहीये आणि मी काय अशा कार्यक्रमाला येणार नाही जिथे सुनेला या ज्या घरात नीट वागवत नसतील. हे खूप अस्वस्थ करणार आहे. ज्या पद्धतीने म्हणजे मारहाण तर शॉकिंगच होतं माझ्यासाठी. हे अमानुषपणा होता. पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते. पोलीस प्रशासन काम करताना दिसत नाहीये का? कारण याच्यावरती आळ आणण्याचं काम पोलिसांचं आहे. मी तुमच्याच चॅनलवर आज पाहिलं सकाळी की बीडसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक रिव्ह्यू लावलाय क्राईमसाठी. असं एक सकाळी एका चॅनलनी बातमी दाखवली. मला वाटतं उद्याच ती मीटिंग आहे. त्याच्यामुळे बीडचा जर माननीय मुख्यमंत्री रिव्ह्यू घेणार असतील तर माझी विनंती राहील की माननीय मुख्यमंत्र्यांनी ही केस आणि पुण्याचाही बीड बरोबर क्राईम रेट आणि महाराष्ट्राचा एक आढावा घ्यावा. कारण का क्राईम वाढणं हे कुठल्याही राज्याच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस, इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्यासाठी हे चांगलं नाही वातावरण. आणि कुणाही जरी मी विरोधात असले तरी मी कधी म्हणणार नाही की माझ्या राज्यामध्ये क्राईम वाढावा, कधीच म्हणणार नाही. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही बीड जसं रिव्ह्यू करताय तसं पुण्याचाही रिव्ह्यू घ्या आणि ह्या महाराष्ट्राच्या लेकीला माननीय मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा.